नमस्कार, माझं नाव वर्षा राजेश अटवर्धन आहे आणि मी वसुंधरा महिला बचत गटाची एक सदस्य आहे। आमच्या ह्या सर्व आमच्या पूर्ण चिखलदऱ्याच्या बचत गटाच्या महिला आहेत। तर नगर परिषद चिखलदरा आणि शिवस्फूर्ती क्लस्टर शहापूर खादी ग्राम आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन रोजगार निर्मिती कार्यक्रम 2023-24 हा आमचा चालू झालेला आहे। तर याच्यामध्ये आम्ही दुग्धजन्य पदार्थ आणि वन उपज या दोन याच्यावर वस्तू वन उपज आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यापासून निर्माण होणारे पदार्थ त्याच्यामध्ये आम्ही वन उपज मध्ये आवळा, जसं आवळ्यापासून बनणारे आवळा सिरप आहे, आवळा कँडी आहे, आवळा जाम आहे, आवळा किस आहे, आवळा मुखवास आहे। त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थामध्ये जसं दूध आहे, दुधापासून बनणारी रबडी आहे, पनीर आहे, लोणी आहे, लोणीपासून आपण तूप बनवतो, त्याच्या श्रीखंड बनवतो। तर हे आम्हाला शहापूरला आमचं याच्या आधीचं 3 दिवसाचं ट्रेनिंग तिथं शहापूरला झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा इथं आमचं सरांनी आम्हाला काल आवळ्यापासून पदार्थ शिकवलं। त्याच्यानंतर मोहापासून बनवणारे पदार्थ आज आम्ही शिकणार आहे। आता हे सर्व जे महिला आमच्या बचत गटाच्या महिला ज्या काही प्रोडक्ट करतात, घरगुती उद्योग करतात, ते सर्व माल आम्ही आमचं चिखलदऱ्याला CLC सेंटर आहे। CLC म्हणजे आमचं तिथं एक छोटासा मॉल म्हणू आपण त्याला, छोटासा किंवा विक्री केंद्र म्हणू। तिथं जे महिला घरगुती प्रोडक्ट बनवतात त्याच्यानंतर मग प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी करायची, त्याची लेबलिंग कशी करायची, त्याची त्याला लेबलिंग, पॅकेजिंग आणि टेस्टिंग हे आम्ही शहापूरला आमचं CFC सेंटर आहे। शिवस्फूर्ती क्लस्टर हे आमचं CFC सेंटर आहे। CFC सेंटर म्हणजे जिथं आम्ही आमचं प्रोडक्ट बनवल्यानंतर तिथं आम्हाला सर पॅकेजिंग, लेबलिंग आणि टेस्टिंग ह्या सर्व आमच्या ह्या प्रोसेसिंग होतात। त्याच्यानंतर आमचं प्रोडक्ट तयार झाल्यानंतर आमच्या CSCला तयार होतं विक्रीसाठी। नंतर त्याच्यानंतर काल आम्हाला सरांनी सांगितलं की ई-कॉमर्स आणि ई-मार्केटिंग हा जो नवीन विषय आम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाला की जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरतो तो मार्केटिंग कशी करायची आणि आपली वस्तू, आपली क्वालिटी, आपल्या वस्तू, आपल्या प्रोडक्टमध्ये काय काय कंटेंट्स आहे आणि ऑर्गॅनिक कशी आहे आपली वस्तू, आपलं प्रोडक्ट ऑर्गॅनिक कसं आहे, हायजेनिक कसं आहे, त्याची कशी काळजी घेतली आहे, हे आपल्याला कस्टमरला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी ई-कॉमर्स, ई-मार्केटिंग सरांनी आम्हाला इथं काल त्याची माहिती दिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट आणखी मला नवीन काल शिकायला मिळाली की जे चिप्स प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये डिहायड्रेशन हा एक प्रकार असतो। त्याच्यामधला जो ओलावा असतो, डिहायड्रेशन केल्यानंतर ती वस्तू आपण टिकवू शकतो। आणि दुसरी एक गोष्ट काल सरांनी आणखी सांगितली की जे पावडर फॉर्म मध्ये असते, जसं आवळा पावडर झाला, लौकी पावडर झाली, कारल्याची पावडर झाली, मेथी पावडर झाली, तर त्याच्यामध्ये पावडर फॉर्म मध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकायचं काम नसते, म्हणजे ते तसंच आपण टिकवू शकतो आणि आपण ते वर्षभर हे करू शकतो। आणि दुसरी गोष्ट आम्हाला सरांनी हे शिकवली की एखादी वस्तू असल्यानंतर ती किती काळ त्या वस्तूचं पॅकेजिंग कशा प्रकारचं असलं पाहिजे, तुमचं लेबलिंग कसं प्रकारचं असलं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग डेट असली पाहिजे, एक्सपायरी डेट असली पाहिजे, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी असते ह्या सरांनी आम्हाला राहुल घुगरे सर जे आमचे ट्रेनर सर होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितले आहे। आणि विशेष म्हणजे मी आमच्या सर्व महिलांना जेव्हापासून भालेराव सर आले, जेव्हापासून आम्ही स्फूर्ती क्लस्टरला जुळलेलो आहोत, आमचा टायअप झाले आहे शिवस्फूर्ती क्लस्टर सोबत। आमचे जेवढे काही नगर परिषद चिखलदऱ्याचे जे बचत गट आहेत ते शिवस्फूर्ती आमची CFC सेंटर आहे। जेव्हापासून आम्ही शिवस्फूर्तीला जुळलेलो आहोत तेव्हापासून आम्हाला म्हणजे असं समजा की आम्ही बाहेरच्या मार्केटिंगमध्ये उतरले आहोत। आम्हाला छोट्या छोट्या टेक्निकली गोष्टी सर आम्हाला सांगतात नेहमी। त्याच्यानंतर आमचं पहिलं ट्रेनिंग सगळ्यात पहिले महिलांचं यमगिरीला इथं झालेलं आहे। त्याच्यानंतर महिलांनी यमगिरीला ट्रेनिंग घेऊन छोटा उद्योग सुरू केलेला आहे, साबण बनवणे, फिनाईल बनवणे, त्याच्यानंतर जे काही आपले पापड, आचार, कुरड्या वगैरे असते हे बनवणे। तर ह्या टेक्निकली गोष्टी आम्हाला शिवस्फूर्तीला जुळल्यानंतरच माहीत झालेल्या आहे। त्याच्यानंतर इथं आम्ही जे कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर इथे जे आलेलो आहोत ते सरांच्या माध्यमातूनच आलेलो आहोत। आम्ही सर्व महिला पहिल्यांदाच इथं बडनेराला आलेलो आहोत। तर सरांचं मी मनापासून माझ्या पूर्ण CLC मेंबरच्या तर्फे आणि माझे मनापासून सरांचे धन्यवाद देते। आणि याच्यानंतरही आम्हाला अशाच प्रकारची ट्रेनिंग सरांमुळे मिळाली पाहिजे अशी विनंती करते आणि मनापासून सरांचे धन्यवाद करते।